नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते। आपला देश 4 ट्रिलियन इकॉनॉमी देश बनणार आहे असं सांगण्यात येतं। प्रत्येक माध्यमातून किंवा समाज माध्यमावरून नरेंद्र मोदींनी किती वेळा सांगितलं आहे, सर्वात मोठा इकॉनॉमीवाला देश बनणार आहे। 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश बनत असताना सुद्धा जर देशाचा काही आरोग्य सुविधांचा विचार केला तर खरोखर असं वाटतं का 4 ट्रिलियन इकॉनॉमी असणाऱ्या देशामध्ये आरोग्य व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीने कोलमडले, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि खरंच भविष्यामध्ये 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश आणि या देशामध्ये अशी अर्थव्यवस्था असणं किती खरोखरच एक लज्जास्पद निंदा करणारे हे काम आहे। कारण या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते जाणल्यावर, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल नक्की आपल्या देशातली आरोग्य व्यवस्था काय करते किंवा देशामध्ये आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने राबवली जाते हे तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। एक महिलेला प्रसूती होण्याआधी खूप दुःख वेदना सहन कराव्या लागतात। त्याच पद्धतीने एक महिला गर्भवती असताना एका हॉस्पिटलमध्ये आली आणि हॉस्पिटलमध्ये आले असताना तिला खूप वेदना होत होत्या, खूप कळा येत होत्या। त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिला बेड उपलब्ध झाला नाही, बेड भेटला नाही। त्यामुळे ती हॉस्पिटलमधील लादीवरच म्हणजेच खाली ग्राउंडवरच तिला बसावं लागलं। एवढंच नाही, महिला लादीवरच तिला आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला। आणि ही आहे आपल्या 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाल्या देशाची अर्थव्यवस्था आणि देशाची आरोग्य व्यवस्था। खरोखरच देशामध्ये सांगितलं जातं किंवा नरेंद्र मोदींनी किती वेळा सांगितलं आहे की आपला देश 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश आहे आणि त्याची जर समजा ही आरोग्य सुविधा, आरोग्य व्यवस्था अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला, गर्भवती व्यक्तीला जर बेड मिळत नसेल तर मग 4 ट्रिलियन देशाची अर्थव्यवस्था असून सुद्धा कसं होणार असा प्रश्न निर्माण होतो। जगामध्ये असे अनेक देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे आणि खूप मोठी आहे। जगामध्ये असा कोणताही तुम्ही देश सांगा ज्याची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे, परंतु त्या देशामध्ये एखाद्या महिलेला, गर्भवती महिलेला आपल्या बाळाला म्हणजे फरशीवरच, लादीवरच खाली जन्म द्यावा लागला असा तुमच्याकडे जर कोणता सबूत असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता। खरोखरच जर पायाभूत सुविधांचा जर विचार केला, आरोग्याचा जर विचार केला, आरोग्य सुविधा, आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने जर काम करते हे जर बघितलं तर तुम्हाला कळेल खरोखर आपला देश 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश बनतोय। पण खरोखरच ज्या मूलभूत सुविधा भेटणं गरजेचं आहे, ज्या गरजा लोकांना आहेत, खरोखरच लोकांना ज्या उपचाराची आवश्यकता आहे, ज्या सोयी भेटल्या पाहिजेत त्या अजून का भेटत नाही? कारण आपला देश एवढा जर मजबूत अर्थव्यवस्था बनतोय मग या सुविधा भेटणं गरजेचं आहे। तरच आपला देश खरोखरच 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे किंवा त्या इकॉनॉमीपर्यंत पोचला आहे हा आपल्याला अभिमान वाटेल। ही स्टोरी फक्त एकाच हॉस्पिटलची नाही, अशा अनेक हॉस्पिटल आहेत ज्यामध्ये अशा दिवसेंदिवस घटना घडत असतात, परंतु काही घटना आहेत त्या फक्त आपल्या निदर्शनास येतात। ही घटना उत्तर प्रदेशातल्या बलियामधील असल्याचं सांगितलं जातं आहे। दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर अशा फक्त राज्यांचा विकास झाला आहे, परंतु बाकीच्या राज्यांचा विकास कधी होणार असा प्रश्न निर्माण होतो। आरोग्य व्यवस्था सतर्क होणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला आरोग्य सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी बनते। यासाठी सरकारने आरोग्य सुविधांवर योग्य तो लक्ष देणं गरजेचं आहे। फक्त हवेमध्ये बाता करून आपलं राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा खरोखरच ज्या जागेवर खाली काय चाललं आहे हे जाऊन पाहणं गरजेचं आहे। जर ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अजूनही ज्या पद्धतीनं आपला देश स्वतंत्र झाला त्याच्या आधी जशी परिस्थिती होती तशाच पद्धतीची काही परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते। खरोखरच ग्रामीण भागामध्ये स्कूल, कॉलेज असू द्या किंवा आरोग्य सोयी सुविधा असू द्या अजूनही काही ग्रामीण भागामध्ये पोहोचलेले नाहीत। तुम्ही अनेक सोशल मीडियावरती मागच्या वेळेला एक गुजरातचा व्हिडिओ पाहिला होता। त्या व्हिडिओमध्ये एका गर्भवती महिलेला एका घोंगडीमध्ये आणि काठीला बांधून घेऊन जाण्यात आलं होतं। अशा पद्धतीच्या घटना ग्रामीण भागामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये काही अजूनही रस्त्याची सुविधा नाही, इंटरनेटची सुविधा नाही, मोबाईल फोन तिकडे चालू शकत नाही, अशा पद्धतीच्या सेवा आहेत। त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यासुद्धा खरेदी करण्यासाठी, विकत घेण्यासाठी 9-9, 10-10, 15-15 किलोमीटर चालत जावं लागतं, तेव्हा त्यांना त्या वस्तू उपलब्ध होतात। तर अशा देशामध्ये खरोखरच असा देश जर 4 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश बनत असेल, जगातील 4थी अर्थव्यवस्था बनत असेल तर मग या आरोग्य सुविधा भेटणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट जर पुढे म्हणायला गेलं तर रोजगाराच्या संधी। आज देशातला तरुण बेरोजगार फिरतोय, त्याला काम नाही आहे, त्याला काम देण्यासाठी 4 ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारा देश काय करतोय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। तर तुम्हीच सांगा, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन बनते आहे आणि आपल्या देशामध्ये आरोग्य सुविधा, आरोग्य व्यवस्था अशा पद्धतीने जर असेल तर मग किती आपलं दुर्दैव म्हणावं लागेल। तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुमचं मत नक्की कमेंट करा।
जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.